लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बोरोळ प्रशालेतील गणवेश वाटपात भ्रष्टाचाराचा आरोप, शालेय व्यवस्थापन समितीची चौकशीची मागणी, शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन। बातमी देवणी येथून। देवणी तालुक्यातील बोरोळ येथील जिल्हा परिषद प्रशालेमध्ये शालेय गणवेश वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत शालेय व्यवस्थापन समितीने या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। तसेच इयत्ता 9वीच्या हिंदी विषयाचा अद्याप एकही पाठ पूर्ण न केल्याबाबतही तक्रार करत शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक जिल्हा परिषद लातूर यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे। निवेदनानुसार जिल्हा परिषद प्रशाला बोरोळ तालुका देवणी येथे गणवेश पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रति गणवेश 300 रुपये या दराने दिव्या साडी सेंटर हडोळती तालुका अहमदपूर यांच्या नावाने एकूण 70,800 रुपये समायोजन करण्यात आले। मात्र संबंधित दुकानदाराने 20,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम प्रभारी मुख्याध्यापकांना दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी शालेय समितीने केली आहे। याशिवाय शाळेतील इयत्ता 8वी ते 10वी पैकी 9वीच्या वर्गाचा हिंदी विषयाचा अभ्यासक्रम द्वितीय सत्र संपेपर्यंत पूर्ण न केल्याची तक्रार पालक व विद्यार्थ्यांनी केली आहे। या बाबीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने याचीही स्वतंत्र चौकशी करून जबाबदारांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। निवेदनात नमूद केलेल्या सर्व बाबींचे सबळ पुरावे शालेय व्यवस्थापन समितीकडे उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून संबंधित प्रभारी मुख्याध्यापकांवर कठोर कारवाई न केल्यास आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। हे निवेदन शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे जिल्हा परिषद लातूर यांना सादर करण्यात आले। या निवेदनावर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सत्यदेव गरड, बालाजी हुंजे, अंकुश पाटील, उर्मिला धनाडे, संजीवन चन्नाळे, सरस्वती पंढरपुरे, मेहबूब मुंजेवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। दरम्यान निवेदनकर्ते व शालेय समिती अध्यक्ष सत्यदेव गरड यांनी सांगितले की संबंधित प्रभारी मुख्याध्यापक महेश तांदळे हे यापूर्वी येरोळ तालुका शिरूर अनंतपाळ येथील प्रशालेत कार्यरत असताना गावकऱ्यांनी शाळेला कुलूप लावून आंदोलन केले होते व त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाहीही झालेली आहे। नमस्कार, मी सत्यदेव लक्ष्मण गरड, अध्यक्ष जिल्हा परिषद प्रशाला बोरोळ तालुका देवणी। मी याद्वारे आपणास सांगतो की जिल्हा परिषद प्रशाला बोरोळ येथे मुख्याध्यापक यांनी शालेय गणवेशामध्ये जवळजवळ 20,000 पेक्षा जास्त रकमेची अफरातफर केलेली आहे। तसेच गेल्या महिन्यामध्ये दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी केंद्र गोंडगाव येथे जे विज्ञान प्रदर्शन झाले त्यामध्ये विद्यार्थिनींना शिक्षकाविनाच पाठविण्यात आले, त्याचे देखील सबळ पुरावे आमच्याकडे आहेत। तसेच 9वी या विषयाचे हिंदी प्रथम सत्रामध्ये एकही धडा घेतलेला नाही व विज्ञान या विषयाचे फक्त 4 धडे घेतलेले आहेत। तसेच अध्यक्ष असताना देखील त्यांनी अध्यक्षाच्या परवानगीविनाच शालेय गणवेशाच्या खरेदीची बैठक बोलावली। यामुळे मी जिल्हा परिषद मॅडम यांना लेटर देऊन त्यांची चौकशी करण्याचा इशारा दिलेला आहे। तसेच जोपर्यंत त्यांना या पदावरून निलंबित करण्यात येत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही। मी या महिन्यामध्ये 25 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद लातूर येथे शिक्षणाधिकारी मॅडम यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहे। त्याचे देखील लेटर मी सोमवारी मॅडम यांना देण्यात आहे। तरी आपण मुख्याध्यापक महेश तांदळे यांना त्वरित निलंबन करावे व आमची शाळा, गावची शाळा वाचवावी ही विनंती मी सर्वांना करत आहे। धन्यवाद। यापूर्वी प्रशाला बोरोळचे मुख्याध्यापक महेश तांदळे हे येरोळ तालुका शिरूर अनंतपाळ येथील शाळेमध्ये कार्यरत असताना त्यांना गावकऱ्यांनी शाळेला कुलूप लावून त्यांच्यावरती निलंबनाची कार्यवाही केलेली होती। मग त्यांच्यावर जर निलंबनाची कार्यवाही केलेली असताना देखील प्रशासनाने आमच्या प्रशालेस अशा व्यक्ती यांना प्रभारी पद कशाच्या आधारावर देण्यात आले याची देखील चौकशी करण्यात यावी व विभागीय चौकशी सुरू असताना प्रभारी पद हे त्यांना देता येते का, हे देखील मोठा यक्ष प्रश्न आमच्यासमोर उभा राहिलेला आहे। तरी या मनमानी कारभाराविरुद्ध लवकरात लवकर प्रभारी मुख्याध्यापक यांच्यावर निलंबनाची कारवाई करून आमची प्रशाला वाचवण्यासाठी आम्हाला प्रशासनाने मदत करावी ही विनंती। रिपब्लिकन वार्ता लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.